डे 2. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक. आज आपल्या ट्रिपचा आहे डे 2. आपण आज आता बघणार आहोत उमियान लेक, उमानंद मंदिर आणि डॉन बॉस्को म्युझियम. आणि ह्या 2 गोष्टी बघून आपण शिलाँगला जाणार आहोत. आणि शिलाँगला जाताना तुम्हाला मध्ये खूप छान छान सिनरी मी दाखवणार आहे आज. आणि बघू शकता काल रात्री जो मला मी व्ह्यू दाखवला तुम्ही आज सकाळी जाऊन करू शकतो. हे जे आहे पूर्ण गुवाहाटी शहर आहे. इकडे छान स्टेडियम आहे. पूर्ण होतं असं क्यों नहीं किया हमारे इधर था. 8:15 वाजलेत. आम्ही आता उमानंद मंदिरला चाललो आहे. उमानंद मंदिरला हॉटेल 4 लाईनला आम्ही स्टे केला. खूप छान होतं. आपण आता उमानंदला आलो आहे. आणि हे जे उमानंद जे आहे ते ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे. तिथे आपल्याला जायचं आहे. आणि हे जे तुम्ही बघताय ही नदी आहे. नदी नसून तर नद आहे. ब्रह्मपुत्रा, ब्रह्माचा मुलगा असं जर म्हटलं जातं. खूप मोठं पात्र आहे. पाणी गढूळ असतं आणि आज पाऊस पण नाही. वेदर क्लिअर आहे. उमानंद पोचतो आहे. आज आमचे युनिफॉर्म बाहेर आले आहेत, बघू शकता बघा. आणि आय कार्ड पण आले आहेत. हे आमचे प्रसाद जोशी आणि संकेत पात्रे. आता या साईडला समोर जाणार आहोत. आणि हे जे इथे आहे दिसतं आहे हे पूर्ण ओल्ड गुवाहाटी आहे. तिकडे केबल कारने जाता येतं पण ते ॲक्च्युली कस्टमरसाठी नसतं. ते त्यांना सिटीमधल्या लोकांना जाण्यासाठी असतं. पाऊस कमी पडल्यामुळे पात्रात जास्त भरलेलं नाही आहे. नंतर पूर्ण असतं. हे मध्ये ही झाडं दिसत आहेत ती पण अर्ध्यातच दिसतात. आम्ही आता पोचलो आहे. आणि इथून ह्या अशा पायऱ्यात वर जायला. इथं वरती देवस्थान आहे. साधारण 100 ते 80 पायऱ्या आहेत. तुम्ही माहिती व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. उमानंद मंदिराबद्दल आहे. छान असं पूर्ण ग्रीनरी आहे. पक्ष्यांचे आवाज येत आहेत. साधारण 100 पायऱ्या आहेत. आपण आता उमानंदला आलो आहे. आणि बघू शकता इथे तुम्हाला बोललो त्याप्रमाणे इथे हे जे तुम्हाला दिसतं टॉवर तो एक पॉईंट आहे. इथून केबल कार जातात. आत्ता बंद आहे, थोड्या चालू होतील त्या. आणि हे समोर दिसतं ते गुवाहाटी आहे. हे इथे शंकराचं मंदिर आहे. हे व्हाईट जे दिसतं समोर तुम्हाला ते आहे मेन उमानंद मंदिर. आपले सहप्रवासी सगळे रांगेत उभे आहेत. तिकडे समोर गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इथं खाली एक मंदिर आहे. एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 7 सिस्टर्सला फिरायला येता तेव्हा इथलं क्लायमेट जे आहे ते अनप्रेडिक्टेबल असतं. कधी पाऊस पडतो, कधी वारं सुटतं. काल आम्ही संध्याकाळ तेव्हा इथं पूर्ण पाऊस होता. आज सकाळी मळप होतं. आणि आत्ता बघा तो पूर्ण वरती येऊन पडला आहे. बघू शकता तुम्ही. जर तुम्ही 7 सिस्टर्सला येणार असाल तर तुम्ही सोबत एक रेनकोट, छोटी छत्री आणि स्वेटर. आता वाजलेत 10:30 साधारण. आणि आता आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर जातो उमियान लेकला. आमचा लंच पण तिथे होणार आहे. लेकला गेल्यानंतर मी तुम्हाला तिथली थोडीफार माहिती सांगतो. आता आपण जे चाललो आहे ते शिलाँगला निघालो आहे. आणि रस्त्याच्या राईट साईडला तुम्ही जे बघताय ते आहे मेघालय. तिथे लेफ्ट साईडला जे आहे ते आहे आसाम. रोडचं डिवायडर म्हणजे त्याची बॉर्डर आहे. आणि काउंट केलं तर मेघालय साईडला पेट्रोल स्वस्त आहे. आता आपली गाडी आसाममधून मेघालयला एंटर करेल. म्हणजे एक रोड क्रॉस करेल. आणि तिकडे जाऊन आपण फ्युएल करू. आम्ही आता उमियान लेकला पोचलो आहे. म्हणजे चालतो आहे मी इथून सरळ गेल्यावर पुढे रस्ता उमियान लेकचा. ह्या साईडला उमियान लेक आहे. आमचा आजचा लंच वर्किंग लंच इथंच जेवणार आहोत आम्ही. खाली छान शेड आहेत आणि पूर्ण गर्दी आहे समोर. गाडी पार्किंग फुल आहे.
आज आमचं जेवण उमिया लेकच्या काठावर आहे. ते बघू शकता आपले सगळे सहप्रवासी जेवायला बसलेत. सगळेजण निसर्ग एन्जॉय करत करत जेवत आहेत. उमियान लेकला आलो आहे. बघू शकता खूप इथे ऊन आहे पण ते थंड पण वाटतंय कारण का जास्त टेम्परेचर नाही आहे. काहीतरी इव्हेंट होता वाटतं, त्याचं काम आता आटपतं त्यांचं. हे स्पीड बोट आहेत चालतात इथे. 15 किलोमीटरचा हा पूर्ण लेक आहे. संपूर्ण बोट हा मानवनिर्मित आहे. संपूर्ण लेक आपलं पाणी लोक वापरतात आणि लेकचा कलर तुम्ही जर ह्याच्यात जर कलर असेल तर काही ठिकाणी ग्रीन आहे, काही ठिकाणी तुम्हाला असा ग्रेश बघायला मिळेल, काही ठिकाणी ब्ल्यू आहे. खूप सुंदर आहे आणि आज सूर्योदयाने कृपा केली आहे, पूर्ण ऊन आहे. आमचा लंच वर झाला आता आणि आता 3 वाजलेत. आम्ही डॉन बॉस्को म्युझियमला आलो आहे. डॉन बॉस्को म्युझियम हे इथं कॉलेजच्या एरियामध्ये आहे. हे पूर्ण कॉलेज आहे आणि हे इथं म्युझियम आहे. शिलाँगमध्ये ख्रिश्चन धर्म जास्त असल्यामुळे तुम्हाला इथे हे सगळे जे स्कूल आहे, इथे समोर स्कूल आहे, पूर्ण ख्रिश्चन स्कूल आहे. 7 सिस्टर्समधल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी यामध्ये दाखवल्या आहेत. आणि 7 सिस्टर्स कोणते आहेत ते बऱ्याच लोकांना माहीत नसतात. त्यासाठी तुम्ही हा मॅप पॉज करून बघू शकता. डॉन बॉस्कोच्या टॉप फ्लोअरवरनं खूप छान व्ह्यू दिसतो. बघू शकता पूर्ण शिलाँग शहर दिसतं. आणि ते त्यांचा चहा घेऊन बसलो आहे. एक माझी तिथे केक खात आहेत आणि शोधतायत तो एकलेस एक वाला आहे. तुझ्यासाठी बघतो. चेअर्स. आम्ही आता डॉन बॉस्को म्युझियमच्या टॉपवर आलो आहे आणि तिथून तुम्हाला मी आता शिलाँगचा पूर्ण व्ह्यू दाखवतो. तुम्हाला बोललो त्यामुळे इथे ख्रिश्चन स्कूल आहे पूर्ण. हे समोर चर्च आहे आणि ह्या साईडला बघू शकता पूर्ण इथे व्ह्यू मिळतो तुम्हाला. सेफ्टीसाठी त्यांनी इथं नेट पूर्ण लावलं आहे. शिलाँगला तुम्ही आलात तर हे म्युझियम नक्की बघा, खूप छान आहे. आपण आता शिलाँगला बसलो आहे. आजचं साईटचं आपलं पूर्ण झालं आहे आणि आपण आता सगळे रूमवर आम्ही आज आराम करणार आहोत. जास्त वाजले नाही आहेत, वाजले फक्त 5:30. पण इथे सनसेट लवकर होतो त्यामुळे बघू शकतो आकाश खूप छान दिसतंय. आणि जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशा ट्रिप प्लॅनसाठी तुम्ही अमरावती ट्रॅव्हल्सला फॉलो करा आणि कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.